हा संतोषजी भक्ते साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती करते की आपण या मंचावर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा अशी तुम्हाला विनंती करतोय. चला सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा. होई आपण मॅचच्या दिशेने ओपनिंग जोडी जी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर विशाल अँड राहुल. अगदी ताबडतोब खेळ विशालनं पहिल्या मॅच मध्ये आपण केला होता. अगदी प्रत्यक्षात डोळ्यांच्या समोर देखील पाहिला. आता पुन्हा एकदा कसा खेळ केला जाईल. समोर असतील अनिकेत चौधरी, एक तेज तर्रार गोलंदाज आहेत. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र आपण पाहिलाय टर्न केलाय. मनगटी फटका जसं म्हणतायत ना तो फटका दर्शवला गेला. एक उत्तम विचार हा दर्शवला गेला मिस्टर विशालने. त्याला जाणीव आहे त्या मॅच मध्ये आपला साथी काय करू शकतोय. कारण की राहुल अंधेर त्याच्याकडे आपण बघितलं ना तर खूप चांगली बॅटिंग आहे, चांगले हाईट आहे. आडवा बॅटने खेळलेला फटका अगदी पण पाहिलं सेफ पडलाय. राहुल अंधेर असणार आहे आणि या वेळेला न स्ट्राईक वरून स्ट्राईक यांच्या दिशेने पळायचं होतं त्यांना. चांगला थ्रो राहुल गोंड यांचा आणि फलंदाज मात्र राहुल अंधेर पाहायला बाद होताना, नाराज होताना आणि अगदी डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. अगदी काय चित्र आपल्याला बघायला मिळालं. तर असं वाटलं होतं की कदाचित या 2 धावा अगदी इझिली होतील, परंतु नाही. कारण की राहुल गोंड सारख्या खेळाडूच्या जवळून तुम्ही एक्स्ट्रा धाव चोरण्याचा प्रयत्न कराल ना तर मग कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल. आणि तोच विचार मात्र जाता जाता आता राहुल अंधेर देखील करताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर हेमंत. पुल करायचा होता. तेच तर राड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आतापर्यंत अनिकेत चौधरीचा खेळ आपण पाहिला ना, गोलंदाजीमध्ये दमदार राहिला देखील आहे. हाईट फॅक्टर वाईट चेक केलं जाईल. 1 बाउन्स आहे की नाही यास डेफिनेटली बघूया आपण. यस डेफिनेटली 1 बाउन्सची चेतावणी असेल इथे. कारण की उंची होते, बाउन्स होता आणि त्यामुळेच आपण बघितलं तर मग 1 बाउन्सची चेतावणी दिली जाईल. की अतिरिक्त आपण बघितलं होतं ना तर अगदी डोक्याच्या लेवल मध्ये हा चेंडू होता. खोलटप्प्याचा हाताळला इथे धाव एक मात्र मिळेल. हे पहिले षटक आहे, हे महत्वपूर्ण षटक आपण बघ. 2 धावा फळकावर, 1 गडी बाद झालाय. 3 धावा माफ करा, 1 आता ऍड केली. विशाल
ओ स्क्वेअर लेग अंपायर इंटरेस्ट असता आहे तिथे. यस डेफिनेटली इट इज अ नो बॉल, कारण की हा दुसरा बाउन्सर होता. सचिन नाराज झालेत कारण की आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं, 12th मॅच ने पण बघितलं. शॉट अंपुल चेंडू झालाय गुल 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 षटकार. Thank you, DJ. What a good hit by Mr. विशाल. टीमची टोटल वाढली आहे. टीमची टोटल या सिक्सरने पुन्हा एकदा पुढे सरकली आहे 10च्या घरामध्ये. काय अंपायर? हाईट, पुन्हा एकदा हाईट बघितली जाईल. डेफिनेटली आपण बघितलं तर हाही चेंडू आपण बघितला त्याच लेवलला आहे. यस इट इज अ नो. बाउन्स आहे खांद्याच्या वर चेंडू आणि अगदी मग जे डेंजर असतं ना एरिया त्या एरियामध्ये होता. आता पहिला फ्रीटचा चेंडू होता आणि धोका. मात्र त्या धोक्यामध्ये मात्र आपण पाहिले तर दुर्घटना घडली आहे, मोठी दुर्घटना. की विशाल एक असे खेळाडू आहेत ते मात्र जागेवरनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्रीटचा चेंडू होता परंतु तो फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता. हेमंत यांचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईक सोडली नाही तिकडे. विशाल यांनी त्यांना माहित होतं की कदाचित आपल्यासाठी धोका इथे वाढू शकतोय आणि ते चित्र पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर विकेश. विशाल स्ट्रायकेनकडे आणि त्यांचा पुढचा चेंडू 11 धावा. हा खाली राहणारा चेंडू होता आणि खाली राहणाऱ्या चेंडूमुळे आपण पाहिलं तर शॉट तितका व्यवस्थित खेळता आला नाहीये, मिस केला चेंडू. षटकाची समाप्ती झाली 11. आपण पाहिलं तर फलकावर आहेत 2 गाड्याच्या मोबदल्यात
अनिकेतचं षटक 11 धावा देऊन गेलाय. परंतु आपण बघितलं की इथून 3 षटकामध्ये मी तर म्हणेन की 30 धावा किंवा 30च्या अगदी जवळ गेलं तरी एक चांगला टोटल बनेल. पण जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवर आता राहुल गोंड. राहुल टू विशाल, दोन ब्रदर्स विविक, विशाल बाडांगे आणि विकेश बाडांगे. अपील केली आहे, फेटाळली आहे, परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत जर बघितलं तर राहुलने सुरुवात चांगली ठीकठाक केली आहे. चांगल्या ठिकाणावर चेंडू हाताळलाय. गावदेवी पोमण विरुद्ध निस्टार वसे अशी लढत पाहतो. ही जी दुसरी महत्वपूर्ण लढत आहे. विशाल स्ट्रायकेनकडे षटकाराने खेळतोय. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. खाली राहणारा चेंडू होता. भरपूर वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि एकमेकांच्या समोर आल्यानंतर मला तरी अजून सुद्धा आठवतोय तो एक शॉट्स विशाल यांचा सनसरीच्या मैदानावर मी पाहिला होता. दमदार होता. ओ यावेळेला मनगडी फटका खेळलाय. चेंडूला दिशा दिली. एकदा वेगानं पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 खेळाडू आहेत. खास करून विशाल वाळंगे हा खेळाडू मी तर म्हणेन की या ओव्हर मध्ये सिंगल डबलला जरी खेळला तरी मी तर म्हणेन फायदा होईल. कारण की त्यानंतर त्या खेळाडूचा खेळ किती मोठा आहे ना हे पाहायला मिळू शकते आपल्याला. ऑन साइडला आडव्या बाटनं खेळला फटका. एकदा मिळणार आहे. मिसफील्ड झाली आहे बघा. विशाल एकच धावावर समाधानी होते परंतु मिसफील्ड झाली. मग तिथे 2 धावा मिळाल्या. ह्या सगळ्या गोष्टी पाहायला. ओ हो आता काय तर तिसरी धाव धोकादायक ठरू शकते. विशाल नाराज झालेत. धोका वाढला गेलाय आणि काय घडलंय चित्र पाहावं लागेल. मंचाच्या दिशेने पाहुण्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आए हुए सभी मेहमानों का हम दिल के गहराई से स्वागत करेंगे. सुस्वागतम. ये क्लोज कॉल है, देखना पड़ेगा क्या है क्या नहीं है. और देखो यहाँ पे तीसरा अंपायर की जो डिमांड की थी ना, वो जो रिएक्शन बताया था ना विशाल ने कि जी हाँ यहाँ में खतरे में है और विकेट हो चुका है. यहाँ पे बड़ा वाला नुकसान हुआ है. ये रन मैं तो कहूंगा नहीं लेना चाहिए था क्योंकि जहां मिसफील्ड होती है ना वहां रन कम्स और धोखा ज्यादा होता है. और वही नजारा यहाँ से देखने को मिला. कहीं ना कहीं रुक भी गए थे विशाल, उसी का फायदा मिला. लेकिन राहुल की टेक्निक देखिए किस तरह से उन्होंने इस्तेमाल की. गेंद को लंबे से हिट मारा. रन हो चुके इस ओवर में 16. अब देखो अब यहाँ पे तीसरे रन के लिए आउट हुए तो कितने रन हुए? 16. डेफिनेटली 16 रन हो चुके. ये देखो कितने दूर रहे थे क्रीज से विशाल. ऑन स्क्रीन पे भी देख सकते हैं आप. मैन ऑफ द सीरीज का ये टीवी है. संतोष जी पवार सर की ओर से हमें स्पॉन्सर्स किया है. उनको भी हम शुक्रिया करेंगे, थैंक यू कहेंगे. चार गेंदे हो चुके इस ओव्हर की. 4 चेंडू फेकून झालेत. 16 धाबा. हा ठीक आहे. आमच्या स्क्रीन आहे त्याच्यावर बघतोय त्यामुळे थोडासा स्लो आम्ही जातोय. ठीक आहे ओके. स्क्रीनवर नाही लक्ष देणार आता. अक्षय न्यू बॅटर.
चांगला चेंडू, षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 17 धावा आहेत. बघा आता 6 चेंडूचा खेळ राहिलाय. आई गावदेवी पोमन टीम हा विचार असेल की या षटकामध्ये ना कदाचित 10 ते 12 धावा. दस से 12 रन भी आ जाते हैं ना इस ओवर में तो एक बेहतरीन टोटल बन सकता है. चलो गेंदबाजी के लिए अब तैयार हुए गेंदबाज सुरेंद्र घाटाल, जो बेहतरीन गेंदबाजी स्विंग करना जानते हैं, लेकिन इस वक्त अपनी टीम के लिए किस तरह की गेंदबाजी करेंगे. सामने है बल्लेबाज मिस्टर विशाल. जी हाँ, गोपी गोरडे सर का यहाँ पे शुभ आगमन होता हुआ. गोपी जी गोरडे, आपका हम स्वागत करेंगे. नो बॉल के लिए चेक करना चाह रहे हैं अब अंपायर. फिर से हाइट फैक्टर चेक करना चाह रहे हैं. जी हाँ, ये फेयर डिलीवरी है तो विकेट मिलेगा यहाँ पे. कहीं ना कहीं रिव्यू ऑफ गावा. ये रिव्यू किसने लिया था? अंपायर्स रिव्यू बल्लेबाजी करने वाली टीम ने, तो उन्होंने अब गवा लिया है, तो यहाँ पे अब रिव्यू नहीं मिलेगा. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी त्यात मला भेट पुरी खेळली. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी. थँक्यू डीजे, थँक्यू. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेतन आलेत. चेतन आणि अक्षय. चेतन या खेळाडूचा खेळ आपण बघितला ना तर त्यांचा देखील दमदार आहे. एक पर्व मला अजून आठवतंय, काय आतिषबाजी कोल्लीच्या मैदानावर त्यांनी केली होती. 60+ धाबा एकट्याने फळकावर लगावल्या होत्या. ग्रेट बॅटर आहेत, परंतु सुरेंद्र घाटाल यांच्या समोर चांगली बॅटिंग करायची आहे त्यांना. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 17 धावा, 4 गडी गमावलेत आतापर्यंत गावदेवी पोमन संघाने. देवजी माळी साहेबांचा देखील शुभागमन. कटचा फटका पडला, सचिन पाटला कर दिला आता चेंडूचा. एकदा वेगाने दुसरी धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकनकडे चेंडूची फेकी. 2 धावा मी दिला. गावदेवी पोमन टीमला जाणीव आहे या मॅचची, कारण की मॅच कदाचित जिंकली ना तर नशीब बदलू शकते त्यांचं आजच्या दिवसामध्ये. जिंकण्यासाठी प्रथम पलकावर धावा लावा लागतील, आणि जर धावा इथे लावल्या तर मित्रमंडळींना फायदा होईल. क्विकर वनचा वापर. सुरेंद्र घाटाल चालाकीने गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे तिथे, आणि त्याने अगदी चालाकीने हा चेंडू फेकला देखील होता. आडव्या बॅटने खेळलेला फटका पाहतोय आपण मिड विकेटला. मिस्टेक होते की काय? आणि पाहिलं पण तर या सिटीचा बिग वाली झाली आहे मिस्टेक. चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हालाय चौकार. पुढचा चेंडू मात्र आपण पाहतोय. 1 धाव मात्र आपण पाहिली इथून घेतली जाईल. तुमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. तुमची टोटल 24 धावा. चेंडू फेकून झाले 5. आडव्या बॅटने खेळलेला फटका शॉर्ट मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. 1 धाव मात्र मिळेल. 1 पेक्षा एक्स्ट्रा काय मिळणार आहे का? तर नाही.
इथून आपण पाहिलं ना तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आपण पाहिल्या ना तर त्या धावा आहेत 25 आणि 26 धाव्यांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. बघा 26 धावा म्हणजेच या धावा सुद्धा आपण बघितल्या ना तर सोप्या नाहीये ते या मैदानावर चेस करणं. 25 धावा झाल्यात. हॅलो, चला आपण आता करूया टॉस. टॉस दे. डेफिनेटली जमुना पारसी शाळेचे नक्कीच मुख्याध्यापक इथे दाखल झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टॉस सुद्धा आहे तो आपण करणार आहोत. टॉस 2 कर्णधार इशिका 11 तडखड आणि युक्ती 11 वालईपाडा. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन हाँ डेफिनेटली प्राध्यापक सर आए हैं तो मैं उनसे ही रिक्वेस्ट करूंगा प्राध्यापक जी सर आए, आप आइए, आपके हाथों से हम कॉइन स्पिन करेंगे. यमुना पारदी स्कूल के प्राध्यापक है और उनके हाथों से हम ये टॉस करने वाले हैं. आप आइए सर बीच में. टॉस ची ओळख आहे बघा, हेड आहे, टेल आहे. सर ये कॉइन स्पिन करना है. कौन कॉल देता है? हाँ, इशिका 11 वसई की टीम से कॉल आएगा. हेड आया टेल. सर आप शुभकामना दीजिए हमारे दोनों कप्तानों को और आप विराजमान हो जाइए मंच पर. हेड कॉल दिया था, आया है टेल. युक्ती 11 वालेपाडा टीम टॉस जिंकला, काय निवडाल? फर्स्ट बॅटिंग. सरप्राईज म्हणजे बॅटिंग. काय वाटते तुम्हाला? इथे तुम्ही चांगली बॅटिंग करू शकताय मैदानाच्या आतमध्ये, याचा अर्थ? हो नक्कीच करू शकतो. या मैदानाचा अभ्यास जर केला तर चांगल्या धावा येतात, चांगली बॅटिंग निवडली. किती धावा यायला हव्यात 4 ओव्हरमध्ये? 50-45 धावा आले पाहिजे. टीम मध्ये आज कोणते खेळाडू असतील जे परफॉर्मन्स तुमच्या संघाचा उंचवण्याचा प्रयत्न करतील? रेग्युलरचे फिल्डर आहेत आणि सर्वजण चांगले खेळतील आणि सर्वांनी आपला 100% द्यायचं आहे आपल्या क्रिकेटसाठी आणि आपल्या गावासाठी. डेफिनेटली एक मोठा प्रश्न हा असेल, अनेक स्पर्धा तुम्ही खेळतायत परंतु खास करणे ही स्पर्धा असते ना सगळ्या संघांसाठी लक्षवेधी असते, परंतु या स्पर्धेसाठी तुम्ही काय वेगळी खास तयारी केली आहे का? काय नाही, फिल्डर लोकांना सांगितलं का बॅटिंग बॉलिंग तर करणार, पण आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये जास्त हे करायचं आहे. कारण की जर बॉलिंग करतोय तर आपल्याला रन टेकिंग थांबवायचे आहेत, म्हणून आपण जरा प्रयत्न करूया का रनात देखील वाचल्या पाहिजेत. ही स्पर्धा आल्यावर सगळं आयोजन त्यानंतर आपण बघितलं बाबूदादांच्या बद्दल काय म्हणणार? खूप चांगलं आहे बाबूदादा, संधी देतात आपल्या इथे खेळायला आणि आयोजन सर्व चांगलं असतं. सर्वजण वाट बघत असतात की आपली मॅच कधी होईल वगैरे. त्यांचंही देखील आभार मानतो आणि आम्हाला खेळायला चान्स दिला. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. टॉस किती महत्वाचा होता तुमच्यासाठी? महत्वाचा असतो टॉस, पण काय आता टॉस शेवटी कॉइन आहे, कॉइन स्पिन झाल्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं? हवं होतं ते मिळालं नाही. आता कॉइन वरती होतं, जर टॉस जिंकलं तर आम्ही बॅटिंगच घेणार होते, बट आता काय बघू काय होते. नक्कीच शुभेच्छा येतोय, बेस्ट ऑफ लक. कारण की मॅचला होते सुरुवात. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्ज असतील विजयची भोई? थँक्यू सो मच मिस्टर अजय शिडुकले. मॅचला होती सुरुवात. अतुल चा हा पहिला बॉल. ओ हो, या ठिकाणी काय घडलंय, काय बिघडलंय हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू होता. डेफिनेटली विजय अगर देखेंगे ना 26 रन का ही टोटल है, लेकिन उतना आसान नहीं होने वाला. गेंदबाजी अटैक बेहतरीन है इस टीम का. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी का स्तर बढ़ाया है ना, जैसे जैसे क्रिकेट खेलते हैं
वो अब इस मुकाबले में पूरी तरह से तैयार है, क्योंकि उनको भी पता है कि हमें किस तरह की गेंदबाजी करनी है इस मुकाबले में। यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू जाईल लॉंग ऑफ वॉटर लाईनच्या बाहेर सीमा रेषेपार आला है षटकार। धन्यवाद। डीजच्या पहिल्याच बॉलवरती जैस आपण पाहिलं ना तर अंदरुनी किनारा मात्र लागला होता, थोडीशी एज लागली होती, परंतु झेल मात्र डायरेक्ट सुटला। परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या बॉलवरती षटकार पेश केला राहुलनं। यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, अतुलनं चांगले प्रयत्न या ठिकाणी केले होते झेल पकडण्यासाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा शॉट मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळला होता। हो हो, थोडेसे हात मात्र क्लोज आले नाही। अतुल पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटनं, षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला, चित्तन त्या ठिकाणी आहे, चांगली गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु एक सिंगल धाव फलकावरती जरूर ऍड केली जाईल। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये, जवळजवळ चेंडू फेकून झाले 4, धाव फलकावरती धावा लागल्या 7 आणि लक्ष आहे 26। अतुल नडगेचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय। यावेळेस चांगला फटका ऑन साईडला सुरेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। विशाल भडांगे त्या ठिकाणी पुढे आलाय, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 8 या आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं। ओ हो हो, आज झालंय तरी काय, नशिबाची साथ घेऊन आलाय राहुल गोंड। झेल उडतायत परंतु कुठल्याही क्षेत्ररक्षकाला झेल ते पकडता आले नाहीयेत, भरपूर जीवनदान मिळाले गेले राहुलला। काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा खेळ होतोय आणि राहुलला मात्र वारंवार जीवनदान मिळालं जातं। डेफिनेटली खेल की हम बात जरूर करेंगे, लेकिन मंच पे आए हुए हमारे मेहमान हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है। जमुना स्कूल के प्राध्यापक सर जी यहाँ पे आए हैं, तो मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा सर आपको आना है आगे, आपका यहाँ पे आदर सत्कार शाही सम्मान हम जरूर करेंगे। इस श्रृंखला में आपने इतना कीमती वक्त दिया है, उसके लिए हम आपको थैंक यू सो वेरी मच कहना चाहेंगे। आइए आप साथ में आइए। इन सभी हमारे मेहमानों का आदर सत्कार शाही सम्मान हम जरूर करेंगे। ग्राम पंचायत के माजी सरपंच देवजी माली साहब यहाँ पे उपस्थित है, मैं उनसे कहूँगा कि सर आप आगे आइए, आपके हाथों से हम ये आदर सत्कार मान सम्मान शाही सम्मान जरूर करेंगे हमारे मेहमानों का, जो उन्होंने आज इस केबीएम ट्रॉफी के लिए अमूल्य वक्त इम्पोर्टेंट रहता है वो दिया है। क्योंकि आज 26 जनवरी का दिन है, 26 जनवरी का दिन हमारे लिए गर्व की बात है। और प्राध्यापक सर आप यहाँ पे आइए, आपको हम थैंक यू सो वेरी मच जरूर कहेंगे। ये ट्रॉफी, ये फूलों का गुलदस्ता, ये मान सम्मान होता हुआ हमारे मेहमानों का। थैंक यू सो वेरी मच। जरूर जाएंगे हम कमेंट्री बॉक्स में। हॅलो, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, धाव फलकाची धावा आपण पाहिल्या तर 10 पाहायला मिळतात। त्यावेळेस आपण पाहिला फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पुढे आलाय, परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत, कदाचित तिसरी देखील पूर्ण होईल। अपूर्ण थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मग डाऊन झाले की मग
पॉपिंग क्रीज मध्ये मात्र पोहोचला गेलाय. थर्ड अंपायरची मागणी देखील या ठिकाणी केली गेली आहे, हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालाय सुरेंद्र घाटाल. सॉरी, चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ओव्हर थ्रू झाला होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती तिथे मात्र जवळजवळ चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. धावफलक जाऊन पोचले 13 या आकड्यावरती. अनिकेत चौधरी नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय नंबर 3 या क्रमांकावरती. लक्ष आहे 26 धावांचं आणि या 26 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर एक फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. खचाखच भरलेलं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला, ओ हो, काय जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 14च्या घरामध्ये. हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावावरती रोखलं गेलं तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतात. यश जयेश, येस नक्कीच आपण पाहतोय नरेंद्रजी कुवरा दादांचा देखील इथे शुभागमन झाले. दादा, या मंचावर आपण येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेचे आपण बघितलं प्रायोजक आहेत मंडप डेकोरेटर्स आपण पाहिला. त्यानंतर मग प्रेक्षकांसाठी आपण बघितलं तर जे 100 रुपयाचा पारितोषिक आहे ते देखील त्यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा हॅपट्रॅकर बॉल होता. शॉट थोडासा आपण पाहिला तर अगोदर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुलने केला होता. बॅट अगोदर फिरली गेली. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं विशालनं. अंपायर्स मला वाटते थर्ड अमेनचा नक्कीच थर्ड अंपायरची डिमांड केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. विजय, त्यांना मनामध्ये शंका आहे की हा चेंडू कदाचित वाईट मिळेल. फेअर डिलिव्हरी. किती धावा हव्यात विजय ते कळवा. आता मात्र रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं, हे देखील लक्षात घ्या. 9 चेंडू 12 धावा हव्या आहेत हे चित्र इथून मात्र दिसून येत आहे. अगदी आपण पाहिलं तर ही मॅच आहे ना रंगतदार स्थितीमध्ये येते. एक विकेट हवी आहे इथे पोमन टीमला. ती मी तर म्हणेन की मिस्टर राहुलची, आणि कदाचित ती विकेट मिळवली आहे ना तर मग पोमन टीमसाठी जो एक मुवमेंट क्रिएट होऊ शकतो इथून. जी अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. कॅशची संधी निश्चितच या ठिकाणी झाली होती, परंतु चेंडूच्या आवाक्यापासून थोडासा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लांब राहिला होता. मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. यावेळेस हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे विशाल आणि पकडतो झेल आणि समाप्त झालाय फलंदाज अनिकेत चौधरीचा देखील खेळ आउट.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. 7 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. म्हटले गेले ना, सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संघर्ष करताना दिसते टीम. फिल्डिंग करणारी लाजबाब बॉलिंग प्रदर्शन या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न देखील विशाल बडांगेच्या माध्यमातून केला जातो. आता मात्र 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11ची गरज. 11 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. न्यू स्टार वसई टीमला न्यू बॅटर प्रज्वल जाधव. यावेळेस आपण पाहिला हॅपटॅकर बॉल ऑन साईडला हा फटका खेळला गेला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा दोन टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 17. आणि आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 9ची गरज. काय म्हणशील जयेश, 9 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या आहेत न्यू स्टार वसई टीमला. मॅच बनला या ठिकानी. डेफिनेटली मुकाबला बन चुका है क्योंकि हमने देखा यहाँ पे 6 गेंदों में 8 रन भी चेस नहीं हुए. तो गेंदबाजी अगर अच्छी होती है तो ये मुश्किल में हो सकता है. जब ज़्यादा वक्त नहीं लेना है, टीम मीटिंग कम करनी है, क्योंकि मैं वक्त के लिए ये रिक्वेस्ट करना चाहूँगा, वक्त को आपको देखना है दोस्तों. केबीएम का फाइनल डे, आज फाइनल डे में एक्स्ट्रा मैचेस है, इसकी वजह से आप ज़्यादा टीम मीटिंग मत कीजिए. ये मुकाबला अब ऐसे मोड़ पे खड़ा है. एक अच्छी गेंद, यानी कि वो एक अच्छी गेंद कैसे वाली मालूम है विजय, कि यहाँ पे वो जो स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं ना बल्लेबाज, उनको रोकने वाली गेंद, अगर वो यहाँ पे फेंक देते, एक गेम चेंजिंग बॉल फेंक देते ना, तो मुकाबला पूरी तरह से ऑन होगा. और वो करना भी चाहेंगे. अब गेम प्लानिंग उन्होंने बनाई है, क्योंकि यहाँ से पहले ओवर में जो कैच छूटा था उस कैच का खामियाजा भुगतना तो पड़ा है, लेकिन अभी भी वक्त है. वक्त से पहले आप यहाँ पे कमबॅक कर सकते हो, लेकिन यहाँ थोड़ी मशक्कत मेहनत करनी होगी अब गेंदबाजी करने वाली टीम को. हेमंत घोडविंदे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो करू शकतो. डेफिनेटली देखो पीछे दर्शक बैनर को छोड़ देना है. पहिल्याच बॉल वरती चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत केलंय हेमंत घोडविंदाचं देखील. षटकार. आज समोर बघा, जे पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षक बसले त्यांनी सुद्धा बाहेर जा. वुमन टीमचे खेळाडू आहेत त्यांना सांगा, समोर जे प्रेक्षक बसले त्यांना पडद्याच्या मागे बसायला सांगा. जो दर्शक अंदर बैठे मैदान के अंदर लाल पर्दे के अंदर, उनको बाहर जाना है. और पीछे जो बैनर को पीछे से उठाया है ना दर्शकों ने मैच देखने के लिए, वो बैनर को छोड़ दो नीचे, छोड़ो. आता मात्र 5 बॉल जिंकण्यासाठी 3ची गरज. थोडीशी घाई करा, खूप उशीर झाला या मॅचला. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. इशिका 11 वालाईपडा युक्ती 11 वालाईपडानं इशिका 11 तरखड या 2 टीम मध्ये. डेफिनेटली विजय देखो, अब वो राहुल का कैच छोड़ा था ना, उस कैच का कितना बड़ा खामियाजा भुगतना पड़ रहा है, क्योंकि वो कैच उस वक्त पकड़ा होता तो ये खिलाड़ी अब तक पॅव्हिलियन में बैठा रहता. अगोदरच्या मॅच मध्ये देखील कॅच सोडला आणि त्याने खेळ बदलवला. या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉल वरती लिडिंग एज लागली होती, परंतु कॅच झाली आहे ड्रॉप. यावेळेस आणखी एक मोठा हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू चाललाय अगदी दामोदर पाड्यामध्ये. षटकार. थँक्यू डीजे, तुम्हाला थांबवत आहे. धीरज आणि डेमो बघा, तुम्हाला एक सूचना देतोय. दिनेश दादाने सूचना दिल्यात का जे प्रेक्षक आहेत ना बाउंड्रीच्या म्हणजे पडद्याच्या आतमध्ये बसलेत ना, त्यांना मंडपामध्ये बघा